नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण चटपटीत असे निरफणसाचे काप तयार करूया. हे काप तुम्ही चहाबरोबर खाण्यासाठी करू शकता किंवा जेवते वेळी एक तोंडी लावणी म्हणून सुद्धा तयार करू शकता. 2 जून निरफणस घेतले आहेत. जेव्हा कधीही तुम्ही निरफणसाचे पदार्थ तयार कराल त्यावेळी कोवळे निरफणस अजिबात घेऊ नका, ते शिजत नाहीत. जर जून निरफणस घेतले तर लगेच शिजतात आणि चव सुद्धा चांगली असते. आता आपण काप तयार करण्यासाठी मिश्रण तयार करूया. 1 मोठी वाटी भरून तांदळाचे पीठ घेतले आहे. अर्धी वाटी बेसन घेतले आहे. हे बेसन आपण चाळून घेऊया, यामुळे याच्या गुठळ्या तयार होत नाहीत. चार चमचे तिखट घालते. तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करा. चवीप्रमाणे थोडेसे मीठ घालते. 1 चमचा हिंग पावडर घातली आहे. 4 चमचे धने जिरे पावडर घालूया. हे सगळे जिन्नस सरमिसळ करूया. 1 लहान चमचा मिरी पावडर घालते. आवश्यकतेप्रमाणे थोडेसे पाणी घालून याचे दाटसर असे मिश्रण तयार करूया. हे बघा, आपले दाटसर असे मिश्रण तयार झाले आहे. निरफणस अगदी पातळ चिरून पाण्यामध्ये घातला आहे, यामुळे निरफणस काळा पडत नाही. गॅसवर जाडबुडाचा तवा ठेवला आहे. याला काहेली म्हणतात. तर या काहेलीला थोडेसे तेल लावले आहे. हे निरफणसाचे काप आपण थोडे या पिठामध्ये घालायचे आहे. पिठात घोळवून तव्यावर एकसारखे गोलाकार आकारात ठेवायचे आहे. या कापावर थोडेसे तेल घालूया. आता या तव्यावर झाकण ठेवूया. 1 वाफ दिली आहे. आता आपण या कापांची दुसरी बाजू भाजूया. हे काप अगदी कमी तेलात तयार होतात आणि अजिबात तेलकट असे होत नाही. चवीला चटपटी तिखट निखट असे काप सगळ्यांना आवडतील.
ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। या कापांवर मी पुन्हा 1 चमचाभर तेल घातले आहे। पुन्हा वाफ दिली आहे। झाकण ठेवल्यामुळे हे काप लवकर शिजतात। गॅसवर मंद आचेवर ते मध्यम आचेवर हे काप आपण तयार करायचे आहेत। उलटण्याने थोडेसे चेपून बघा। हे काप आता चांगले शिजले आहेत। मी या ताटामध्ये काढते। याप्रमाणे सगळे काप आपण तयार करायचे आहेत। शिल्लक राहिलेल्या मिश्रणामध्ये मी पुन्हा 2-3 चमचे तिखट घालून तिखट मिखट असे काप तयार केले आहेत। हे गरमागरम कापांचे उलटण्याच्या सहाय्याने भाग तयार करते। हे काप असेच खायला सुद्धा बरे लागतात। चहा कॉफी सोबत सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा जेवते वेळी तोंडी लावणे म्हणून तयार करू शकता। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय जरूर कळवा। अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या। याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।